नाशिक विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्यास गोकुळ गीतेंचा नकार। मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजनांची शिष्टाई निष्फळ। निवडणूक लढण्यावर गोकुळ गीते ठाम। मुंबईतील वॉटर टँकर चालक मालक बंदवर ठाम। दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांसोबत होणार बैठक। आजच्या बैठकीकडे मुंबईकरांचं लक्ष। राज्यसभा उमेदवारी न मिळाल्यानं भुजबळांची खतखत। इतरांची मुलंही लोकसभा आणि राज्यसभेवर। भुजबळांचा सुनील तटकरेंना टोला। भुजबळांनी शून्यातून विश्व उभं केलंय, त्यांना दिल्लीत यायचं असेल तर त्यात गैर काय? खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळांची हकालपट्टी। अजित पवारांबाबत आक्षेपार्ह विधान भोवलं तर राष्ट्रवादीमध्ये लोकशाही मार्गाने चर्चा होते, तटकरेंचं विधान। पहिल्याच पावसात अमरावती बडनेरात रस्त्यांची दुरावस्था। रस्ते ब्लॉक, वीज गायब, अनेक ठिकाणी झाडही कोसळली। आमदार रवी राणांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। सीजेपीचं पुढील आंदोलन पुण्यात। अभिजित दिपके यांनी समाज माध्यमावर दिली माहिती। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 11 जूनला होणार आंदोलन। नीट प्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। दिल्ली बैठकीनंतर इंडिया आघाडीची मागणी। महागाई, बेरोजगारी, आर्थिक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही चर्चा। अकोला जिल्हा रुग्णालयातील व्हिडिओ प्रकरणाला नवी कलाटणी। तरुणीनं जाणीवपूर्वक व्हिडिओ काढल्याचा रुग्णालयाचा दावा। रुग्णालय प्रशासनाकडून सीसीटीव्ही फुटेज जारी। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानीला जामीन मंजूर। उच्च न्यायालयानं दिले निर्देश। शीतल तेजवानी मुंडवा जमीन घोटाळ्यात होती आरोपी। नाफेड मार्फत अद्याप कांदा खरेदी नाही। शासनानं निश्चित केलेल्या दराबाबतही शेतकरीही नाराज। ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न। बनावट HTBT कापूस बियाणांचा साठा जप्त। नागपुरात कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पॉलिशचं काम सुरू। विकास आराखडा अंतर्गत जतन आणि संवर्धनाची कामं। मंदिर 700 वर्षांपूर्वीसारखं मूळ स्वरूपात दिसणार। चित्रपट महामंडळ निवडणुकीत मेघराज भोसलेंची एकहाती सत्ता। समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी। निकालानंतर मेघराज भोसले आणि सभासदांकडून जल्लोष। विशाखापट्टणम स्टील फ्लॅटमध्ये भीषण स्फोट। 8 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू। 1600 अंश तापमान असलेलं वितळलेलं स्टील अंगावर पडल्यानं अतिशय वेदनादायी अंतर। ममता बॅनर्जींचे 28 पैकी 20 खासदार फुटले। खासदार एनडीएला देणार पाठिंबा। राज्यसभेच्या एका खासदाराचाही राजीनामा। पाकिस्तानमध्ये हिंसाचार, 11 जणांचा मृत्यू। विधानसभेत आरक्षित जागा रद्द करण्याची मागणी। मृतांमध्ये 7 नागरिक आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश। भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय। न्यू चंदिगडमध्ये अफगाणिस्तानला डाव आणि 300 धावांनी हरवलं।